नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी कडून जी जाहिरात करण्यात आलेली होती उपसंचालक डीबीईटी प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक पदासाठीची, त्या जाहिरातीबद्दलचं प्रिपरेशन कसं असावं आणि आता प्रिपरेशन करायला सुरुवात केली तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत का, याविषयी हा मी व्हिडिओ बनवला. कारण बऱ्याच जणांचं मागच्या काही दिवसात मी ऑब्झर्व करतोय की खूप लोकांनी सध्या मला कॉल केलाय, राईट, की सर आम्ही आता सुरू केलं तर, कारण त्यांना माहिती नव्हतं 7 वर्षाचा एक्सपिरियन्स प्राचार्य पदासाठी आणि 10 वर्षाचा उपसंचालक पदांसाठी. त्यामुळे हे विद्यार्थी जे आहेत ना, ते क्लासच्या कनेक्टमध्ये नव्हते किंवा मग त्यांना रिसोर्सेस बद्दलची माहिती नव्हती. जसजशी त्यांना माहिती होते ते आता कॉन्टॅक्ट करतायत. आणि दुसरी गोष्ट की आता समर वॅकेशन आहे टीचिंग वाल्यांना, तर मग त्यांच्याकडे वेळ मिळू शकतो. तर अशा लोकांना प्रिपरेशन आता सुरू केलं तर होऊ शकतं का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर याबद्दल आज या व्हिडिओद्वारे मी तुमच्याशी बोलणार आहे. तर चला मित्रो, पुढे जाऊ. ही आपली एक बॅच पण आपण लॉन्च केलेली आहे, राईट. या बॅच मध्ये आपण डिटेलमध्ये सर्व सिलेबस तुमचा कव्हर करतोय. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. सायंकाळी 8:30 ते 10च्या दरम्यान आपली ही बॅच होते. आणि रेग्युलर बॅच होते. मग एक संडेची सुट्टी सोडली तर बॅच बिलकुल कंटिन्युएशन मध्ये असते. कधी अशा वाटेल तेव्हा आपण सुट्ट्या ही घेत नाही. प्रॉपरली डिसिप्लिन वेने ही बॅच कंटिन्यू केली जाते. त्यानंतर वेगवेगळे जे चॅप्टर आहेत तुमच्या सिलेबस मध्ये, प्रत्येक चॅप्टरवर एमसीक्यूचे सेपरेट व्हिडिओ सेशन्स लेक्चर्स होतात. त्यानंतर तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये नोट्स मिळतात, त्याची प्रिंटआउट सुद्धा तुम्ही करू शकता, राईट. डिटेल व्यवस्थित शिकवलं जातं. त्यानंतर जवळपास 1800 एमसीक्यूची टेस्ट सिरीज असणार आहे. प्लस सेशन मध्ये घेतलेले एमसीक्यू होऊ शकतं की फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला त्यातूनच क्वेश्चन मिळतील. आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बॅचचं शिकवणं ऑलरेडी चालू आहे. त्यामुळं काही लोकांना वाटू शकतं की सर मग आमचा गेलेला सिलेबस काय, तर त्याच्या रेकॉर्डिंग्स अवेलेबल आहेत आणि प्रॉपर रेकॉर्डिंग डिजिटल बोर्डवर पूर्ण शिकवलं गेलेलं आहे. त्यामुळे त्या पूर्ण व्यवस्थित सेशन्सच्या रेकॉर्डिंग तुम्हाला ऍपवर मिळतील. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे आपला, त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, राईट. तर चला, आता मी तुम्हाला सांगितलं की बरेच लोक टचमध्ये नव्हते. कोचिंगच्या नाही, काहीच नाही, कारण ऑलरेडी त्यांचा 32, 33, 35 काही 40च्या एज ग्रुप आहे, राईट. तर अशा लोकांना कोचिंग बद्दल वगैरे काही माहिती नव्हतं. आणि 2016 मध्ये लास्ट ऍड आलेली होती, त्यावेळेस कुठलीही कोचिंग महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट अवेलेबल नसल्यासारखीच होती. आणि त्यावेळेस रिसोर्सेस सुद्धा नव्हते, जसं आता सारखं इंटरनेट पण प्रॉपर वगैरे कनेक्टिव्हिटी व्यवस्थित नव्हती, राईट. बऱ्याचशा गोष्टी होत्या, ऑनलाईन कोचिंगची फॅसिलिटी सुद्धा नव्हत्या. तर आता बऱ्यापैकी सर्व गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. त्यामुळे आता त्या मुलांपर्यंत पोहोचलोय. त्यांना थोडासा डिले झाला. आणि मग सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की ऑलरेडी 3 महिने पूर्वी ऍड आली, त्यामुळे आज आम्ही सुरू केलं तर आमचं प्रिपरेशन होऊ शकतं का. तर मित्रो, याचं उत्तर आहे की होऊ शकतं, आरामात होऊ शकतं. मी का म्हणतोय की आरामात होऊ शकतं, सध्या आचारसंहिता लागलेली आहे. एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने आचारसंहिता जाणार आहे. त्याचसोबत जूनचे सुद्धा 7-8-10 दिवस, म्हणजे रिझल्ट येईपर्यंत, नवीन सरकार फॉर्म होईपर्यंत, तर जूनचे सुद्धा अर्धा जून तुमचा सहज आरामात निघून जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जवळपास मिनिमम, माझ्यानुसार बरं का, राईट, मी थोडासा अंदाज घेऊनच बोलत असतो, उगाच हवेत काहीही बोलत नाही. मिनिमम 75 डेज तुम्हाला मिळतील. किती? 75 डेज तुम्हाला मिळणार आहेत. सिलेबस नुसार बघितलं तुम्ही, 13 सब्जेक्ट म्हणा किंवा 13 चॅप्टर म्हणा, मी थोडंसं व्यवस्थित वाटावं म्हणून चॅप्टर म्हणतो, नाही तर 13 सब्जेक्ट म्हणलं की ते थोडंसं ओव्हरबर्डन होतं ना. तर ओव्हरबर्डन होऊ नये, थोडासा फील चांगला यावा म्हणून मी नेहमी त्याला चॅप्टर नाव दिलेलं आहे. तर एकूण किती चॅप्टर आहे? 13 चॅप्टर आहे. आणि सर्व 13 चॅप्टर थेरॉटिकल आहे. मागचे दोन्ही 2014-16 हे सर्व पेपर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की सर्व क्वेश्चन्स थेरॉटिकल आहे आणि क्वेश्चन्स इझी विचारले गेलेले आहेत. होऊ शकतं की त्याच्यापेक्षा थोडीशी लेवल वाढेल, आपण खूप डिटेलमध्ये जाऊन शिकवतो. क्लिअर? तर 13 पूर्ण थेरॉटिकल चॅप्टर आहेत, राईट. तुम्हाला मिळणार आहेत 75 दिवस, 13×5 = 65, राईट. 5 ते 6 दिवस पर चॅप्टर मिळतील. काही चॅप्टर छोटे आहेत, 2-2 दिवसात होण्या इतपत सुद्धा काही चॅप्टर छोटे आहेत, काही बिलकुल मोठे आहेत. आणि मोठ्या चॅप्टरला स्प्लिट करून अभ्यास करायचा, जसं की याच्यामध्ये 13वं चॅप्टर आहे, राईट. हे 13वं चॅप्टर ऑलरेडी आपलं शिकून झालेलं आहे. आपल्याला शिकवायला याला जवळपास 30 ते 35 तास लागले. सर्वात मोठं सिलेबस मधलं 13वं चॅप्टर आहे, सर्वात मोठं सिलेबस. मग एकदम 13वं चॅप्टर करायचं का? तर बिलकुल नाही, राईट. 13व्या चॅप्टर मध्ये ऍक्ट दिलेले आहेत.
वेगवेगळे ऍक्ट आहेत. अप्रेंटिसशिप ऍक्ट आहे, फॅक्टरी ऍक्ट आहे. तर एका दिवशी बसलं की फॅक्टरी ऍक्ट करून घ्यायचा, एखाद्या दिवस अप्रेंटिसशिप ऍक्ट करायचा, एखाद्या दिवस ट्रेनिंग मेथोडॉलॉजी करायचं, कधी टीचिंग एड्स करायचं. तर एकदम पूर्ण अंगावर घेऊन 13वा चॅप्टर आता संपूनच टाकतो. हा सगळ्यात मोठा चुकीचा अप्रोच आहे. तुमच्याकडे ऑलरेडी जर 2-3 तयार असतील, याच्यामधलं काय करायचं, इंडिपेंडंट. आणि याचं सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज काय की भरपूर चॅप्टर एकमेकांवर इंडिपेंडंट आहेत. क्लिअर. त्यामुळे एकाच वेळेस 2 चॅप्टरची प्रिपरेशन चालू ठेवू शकता आणि असंच करायला पाहिजे. ते पहिला चॅप्टर जसं इंडियन एज्युकेशन सिस्टम, इंडियन एज्युकेशन सिस्टम, इंडियन एज्युकेशन सिस्टम. क्लिअर. खूप मोठा चॅप्टर नाही आहे हा. चॅप्टर चालू करा, 13वा चॅप्टर त्याच्या सोबत करा, कारण सर्वात मोठा 13वा आहे. राईट. तर 13वा आणि पहिला चॅप्टर सुरू करायचा. सायमल्टेनियसली 2 चॅप्टरवर तुमचं प्रिपरेशन चालू आहे. यानं होतं काय की स्लोली तुमचं मोठं चॅप्टर कव्हर व्हायला सुरुवात होते आणि एक एक चॅप्टर, छोटे चॅप्टर तुमचे कंप्लीट होत जातात. त्यानं एक कॉन्फिडन्स येतो की माझा सिलेबस सुद्धा कव्हर झाला. क्लिअर. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. तुम्ही आत्ताच्या घडीला या लेवलच्या कॉम्पिटिशन मध्ये एखादं चॅप्टर सोडून एक्झामला गेले तर अगोदर ऑलरेडी समजून घ्यायचं की आपलं सिलेक्शन होणार नाही. क्लिअर. कारण सर्वात चुकीची पॉलिसी काय की डायरेक्टली चॅप्टरला स्किप करणं. हा, त्याच्यातला एखादा तुम्हाला वाटतं की सर्व कव्हर होत नाही, एखादी गोष्ट खूप टफ आहे, तर त्या चॅप्टर मधलं सिलेक्टिव्ह कंटेंट करा, काही कंटेंट स्किप करा. मी ऍडवाइसच देत नाही कधीच काही स्किप करायचं, पण पॉसिबलच नाही काही स्किप करावंच लागेल. तर एंटायर चॅप्टर स्किप करणं हा सर्वात चुकीचा अप्रोच आहे. होऊ शकतं की तुम्ही चॅप्टर स्किप केलं आणि त्याच चॅप्टरमध्ये सर्व क्वेश्चन इझी आले, तर हे चान्सेस आहेत. तर मी माझ्या आतापर्यंतच्या कॉम्पिटेटिव्हच्या एक्सपिरियन्स वरून सांगतो. त्यामुळं की स्किप करणं चॅप्टर हे कधीच सोल्युशन नसतं. सायमल्टेनियसली कधीही 2 चॅप्टरवर तयारी चालू करायची आणि पकडताना असे चॅप्टर पकडायचे की एक छोटा एक मोठा. राईट. कारण मोठे चॅप्टर कव्हर होत जातील, जेणेकरून शेवटी असं टेन्शन येणार नाही की सर्वात मोठं चॅप्टर माझं राहिलं, तेही टेन्शन येणार नाही. किंवा मोठं चॅप्टर एकदम सुरू केलं, दुसरं काहीच नाही, महिना झालं तेच चॅप्टर चालू आहे, महिन्यानंतर टेन्शन येतं का अरे एकच चॅप्टर झालं, बाकीचे 12 राहिले. होऊ शकतं की या एका चॅप्टरला जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळात पुढचे 6 होतील, पण टेन्शन येतं आणि त्या टेन्शन मध्ये प्रिपरेशन होत नाही. क्लिअर. त्यामुळे प्रॉपर अप्रोच ठेवून एका वेळेस सायमल्टेनियसली 2 चालू करायचे. आता होतं काय की बऱ्याच जणांनी क्लास लावला, मी ऑब्झर्व केलं, क्लास लावला पण क्लास करत नाही. राईट. त्यांचं म्हणणं असं राहतं की सर आम्ही नोट्स मधून करू. नोट्स मधूनच होत असतं तर तुम्ही क्लास कशाला लावला मित्रा. नोट्स रीड करायला लागले ना, तो एक फ्लो बनत नाही आणि कळत नाही की याच्यामधलं काय लक्षात ठेवायचं आणि काय लक्षात ठेवायचं नाही. नोट्स मध्ये काही कसं असतं की काही सेंटेन्स तुम्हाला समजावे म्हणून ऍड करतात, काही सेंटेन्स तुम्हाला क्वेश्चन साठी ऍड केले जातात. तुम्ही काय करा, तुम्हाला वाटतं ना की एवढा वेळ होऊ शकत नाही, माझ्याकडे एवढा वेळ नाहीये, ऑलरेडी थोडासा क्लास माझा पुढे गेलेला आहे, अशा वेळेस मग तुम्हाला व्हिडिओ जे आहेत त्यांचा स्पीड वाढवून बघा, हँडआउटची प्रिंटआउट करा, हँडआउट पुढे ठेवा आणि बाजूला तुमचा फोन आहे, लॅपटॉप आहे, स्पीड वाढवून लेक्चर बघू शकता, एखादी ऍडिशनल गोष्ट राहिलेली टिक करू शकता. राईट. तर कमीत कमी वेळामध्ये तुमचे व्हिडिओ लेक्चर्स कव्हर होतील आणि एकदाच व्हिडिओ बघायचा, पुन्हा लेक्चर बघायचं नाही. तुम्ही डबल जे व्हिडिओ लेक्चर बघताना ते सगळ्यात मोठा चुकीचा अप्रोच आहे. क्लिअर. तुम्हाला वेळ मिळाला, तुम्हाला वाटलं की यार मी खूप पुढे आहो, माझं रेग्युलर करतोय, मागच्या 2-2.5 महिन्यापासून मी तयारी करतोय, मी डबल लेक्चर बघू का. तर सगळ्यात शेवटची प्रायोरिटी डबल व्हिडिओ बघण्याची असायला पाहिजे. तुमच्या हातात जे PDF नोट्स अवेलेबल आहेत, ज्याची प्रिंट तुम्ही काढली, त्याला 4-4, 5-5, 6-6 वेळाच रिवाइज करा. राईट. एकदा व्हिडिओ बघायचा, कारण व्हिडिओ बघणंही गरजेचं आहे. असं नाही आहे की बिलकुल नोट्स मधून करायला. जे अप्रोच आहे ना तो तुमच्या लेक्चर मधून तुम्हाला लक्षात येतो, मग स्पीड वाढून तुम्ही बघू शकता. कारण शिकवणारा फॅकल्टी काय करतो, जेव्हा तो शिकवतो ना, प्रत्येक टाईपच्या विद्यार्थ्याचा विचार करत असतो की जे ऑलरेडी खूप एक्सपर्ट आहेत आणि ज्यांना लवकर समजतं, काही लोकांना थोडासा उशीर लागू शकतो कारण ते टच मध्ये नाहीये, 7-7, 8-8 वर्षापासून कुठल्याही प्रिपरेशनच्या टच मध्ये नाहीये, तर त्यांना लगेच गोष्टी लक्षात यायला किंवा कॉन्सन्ट्रेट करायला थोडंसं अवघड जातं. मग शिकवणारा फॅकल्टी या सर्वांचा विचार करून स्पीड थोडासा कमी ठेवतो. तुमच्याकडं टेक्नॉलॉजीमुळे अवेलेबिलिटी आहे की तुम्ही स्पीड वाढवून बघू शकता. आलं लक्षात. मग आज सुरुवात केली तर मी हे कितीपत पॉसिबल आहे मित्र, लक्षात घ्या की 123 जागेसाठी 5035 ऍप्लिकेशन फॉर्म आहेत. याच्यातले अर्धे तर बिलकुल नॉन सिरियस कॅन्डिडेट कुठल्याही एक्झामला असतात. मी असं नाही म्हणत की काय असतं की काही लोक फॉर्म भराव का म्हणून भरून ठेवत असतात, ती अर्धी संख्या असते.
राईट. त्यामुळे अर्धे तर नॉन सिरियस आहेत, राहिलेले अर्धे तुम्ही 2,500. काही लोक म्हणतात सर एवढे असतील का सिरियस, पकडून चालेल. तुम्ही जर असं पकडलं नाही अरे 500 सिरियस आहेत तर मग तेवढं आपण प्रिपरेशन करत नाही. त्यामुळे नक्की हे लक्षात ठेवायचं की अर्धी संख्या जे आहे ते सिरियस लोकांची आहे. राईट. यानं काय होतं की एक तर आपल्यावर थोडंसं प्रेशर राहतं की प्रिपरेशन करायच लागेल आणि जास्त वेळ प्रिपरेशनला द्यावं लागेल. तुम्ही हे विचार कराल तेव्हा तो वेळ निघत जातो. राईट. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की पुन्हा म्हणजे असं कधी कधी होतं ना की एकटंच धावायचं आणि एकटंच यायचं. आता आपण बरेच जण ज्याच्या त्याच्या जागेवर आहे त्यामुळे तुम्हाला माहिती नाही आहे की कोण कुठून प्रिपरेशन करतोय का. राईट. बरेच जण करतात, 600+ ऍडमिशन. राईट. त्यामुळे हे लक्षात घ्या की करणाऱ्यांची संख्या आहे. ओके. सगळेच क्लास लावूनही बरेच लोक करत नाहीये, ही गोष्ट खरी आहे. ओके. आता दुसरी गोष्ट हे राहिली की सर 3 महिन्यापासून जे लोक सिरियसली प्रिपरेशन करतात मी त्यांना मागे पाडू शकतो का? हो, मागे पाडू शकता. राईट. आणि बघा ते लोक ऍडव्हान्टेज पोझिशनवर आज घडीला आहेत, हे नक्की बिलकुल फॅक्ट आहे. जे 3 महिन्यापासून तयारी करतायत, मागचे जशी रिक्रुटमेंट आली, ओके, 2 महिन्यापासून 1.5-2 महिन्यापासून क्लास करताय, त्यांना ऍडव्हान्टेज आज बनलेलं आहे. पण मग तुम्ही जास्त वेळ देऊन, ओके, जास्त एनर्जीनं प्रिपरेशन करून, व्यवस्थित अप्रोच करून तुम्ही त्यांच्या लेवलला येऊ शकता. मी तुम्हाला 75 दिवस कमी नाही आहे. काही चॅप्टर असे आहेत की 2-2, 3-3 दिवसामध्ये प्रिपरेशन होऊ शकतं. फक्त प्रॉपर अप्रोच, व्यवस्थित गायडन्स आणि व्यवस्थित कंटेंट. आज हे करतो क्लासवाले, आता आम्ही कंटेंट दिलं, बऱ्याच लोकांचं काय होतं की सर हे कंटेंट दिलं मग मी दुसरीकडे नेटकडे पाहू का? मी त्यांना सांगत असतो बाबा तू तेव्हा दुसरीकडे कंटेंटला बघ जेव्हा तुझ्या हातात असलेलं कंटेंट 6 ते 7 वेळा रिवाइज होईल. कारण आता आलेल्या क्वेश्चनच्या लेवलपेक्षा 10 पटीनं जास्त लेवल कन्सिडर करून तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जातं आणि भरपूर कंटेंट दिलं जातं. राईट. त्यामुळे ऑलरेडी आम्ही कन्सिडर केलं की याच्यापेक्षा भरपूर पेपर डिफिकल्ट येणार आहे आणि आम्हाला आणखीन डेप्थ मध्ये जायला लागणार. त्यामुळे तुमच्याकडे असलेलं कंटेंट खूप जास्त आहे ऑलरेडी. याच्या बाहेर केव्हा जायचं? जेव्हा तुमचं ऑलरेडी एक्झिस्टिंग कंटेंट 6 to 7 वेळेस रिवाइज होईल तेव्हा. राईट. जे तुमच्याकडे आहे ते एकदम परफेक्ट पाहिजे. जर असेल तरच तुम्हाला सिलेक्शन मिळू शकतं. क्लिअर. आणि हे सर्व काही पॉसिबल आहे, राहिलेल्या टाइम मध्ये सुद्धा पॉसिबल आहे. त्यामुळे बिलकुल जे म्हणतो ना आपण की चिल राहून, डोकं शांत ठेवून, ओके, आणि व्यवस्थित प्रिपरेशन करा. 101% तुम्हाला सिलेक्शन मिळू शकतं. आज सुद्धा प्रिपरेशनला लागू. कारण कसं असतं जेव्हा एक्झामची डेट येते ना माणूस जास्त सिरियस होतो. तर एक्झाम असं थोडंसं वाटायला लागतं ना की एक्झाम लांबायला चालली, राईट, लांबू शकते. तर मग अशा वेळेस जे ऑलरेडी तयारी करतायत 2-2, 3-3 महिन्यापासूनचे लोक, तर मग ते थोडेसे ढिल्ले पडतात. राईट. अशा वेळेस जर तुम्ही एंट्री करताय आणि पूर्ण फुल एनर्जीनं, राईट, फुल कॉन्फिडन्सनं जर प्रिपरेशनला लागाल तर नक्की 100% तुमचं ही सिलेक्शन होऊ शकतं. त्यामुळे वेळ गेलेला नाहीये, आता लागा तयारीला. मला टीचिंग मधल्या बऱ्याच लोकांचे मी हा व्हिडिओ घेण्याचं कारणच असं आहे की मागच्या 5-6 दिवसामध्ये टीचिंग फील्ड मधल्या बऱ्याच लोकांचा मला फोन येतोय. कारण त्यांना कसं आहे आता मुलांचे पीएस चालू होतात, त्यानंतर समर वॅकेशन आहे, तर त्यांना दिसतं की आपल्याला वेळ मिळू शकतो, मग आपण आता प्रिपरेशन करायला पाहिजे. तर तुम्हाला ऍडवाइस असेल की नक्की प्रिपरेशन करा. बेस्ट जॉब आहे. एवढी चांगली अपॉर्च्युनिटी पुन्हा तुम्हाला मिळणं मुश्किल आहे. कारण 123 जागा आहेत, सर्व क्लास 1च्या आहेत आणि 5000च ऍप्लिकेशन फॉर्म आहे. त्यामुळे अशा अपॉर्च्युनिटीचा फायदा नक्की घेतला पाहिजे. माझा नंबर पोस्टरवरचा माझा स्वतःचा नंबर होता. तुम्हाला काहीही डाऊट असेल मला मेसेज करा प्लीज, डायरेक्ट कॉल करण्याच्या अगोदर. कारण मी सेशनमध्ये कुठेतरी बिझी असतो, मग एखाद्या वेळेस स्पीकरवर फोन असतो, तो होऊ शकतं की तो सेशन डिस्टर्ब होतं. त्यामुळे तुम्ही मला मेसेज करा, मी कॉलबॅक नक्की तुम्हाला करेल. बरं, ऑलमोस्ट सर्वांना माझा कॉलबॅक जातो. होऊ शकतं की थोडा बहुत उशीर होईल, राईट, पण मी कॉलबॅक नक्की करतो. काही डिस्कस करायचं असेल तर पर्सनली सुद्धा तुम्ही डिस्कस करू शकता. पुण्याला आपलं ऑफिस आहे, तिथेही तुम्हाला वाटली इच्छा असेल भेटायची ते येऊन भेटू शकता. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.